वेलकम टू केअर फॉर कपल्स. काय ऑफिस मधला स्ट्रेस वाढलाय आणि EMI पण चालू झालेत. घरचा व्याप, ऑफिसची जबाबदारी आणि वरून मुलांचा व्याप याच्यामध्ये अजिबात वेळ उरेनासा झालाय. पण हा जो स्ट्रेस आहे ना, कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यात का होईना आता चालू झालाय. आणि तो स्ट्रेस आता दोघांच्या मध्ये येऊन डिस्टर्ब करायला लागलाय आणि वरून सहनशीलता संपून चालली आहे. पण मग ह्या स्ट्रेसमुळे हॅपी हार्मोन्स जसे की डोपॅमिन, एंडोर्फिन, सेरोटोनिन जे परफॉर्मन्सला एनहान्स करतात ते उलट आता कमी झाल्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा पुरुषांमध्ये लो लिबिडो, इच्छा कमी होणं हे पण चालू झालंय. आणि मग असं वाटतं होईल की नाही होईल, कसं होईल, आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली जे व्हायला पाहिजे ना ते पण नीट होत नाही. आणि तुमचे बॅड फील हार्मोन्स कॉर्टिझॉल खूप वाढलेत, त्याच्यामुळे इरिटेबिलिटी वाढली आहे बायकांमध्ये खूप. मग इच्छा कमी व्हायला लागली, व्हाजायनल ड्रायनेस जाणवायला लागलाय आणि लॉस ऑफ लिबिडोच्या कितीतरी पेशंट्स ओपीडीला यायला लागलाय. पण काय लागतं सुखासाठी? छोटंसं कुत्र्याचं पिल्लू, छोटंसं मांजराचं पिल्लू किंवा छोटंसं बाळ आहे, एक 5-10 मिनिटं घालवा ना त्याच्याबरोबर. किंवा कधीतरी गार्डन मध्ये जाऊन बसा, कधीतरी असंच फिरायला जा, पाणीपुरी खायला जा किंवा मूवीला जा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करूनही जर तुमच्या नात्यात फरक पडत नसेल, then visit Care for Couples. Yes, by Dr. Erendes.